आणि त्याच या ठिकाणी शिवेमध्ये सांगायला लागलं, मनुष्य देहाचा देह का आला आणि मनुष्य देहामध्ये इतकं सुख आणि दुःख या ठिकाणी का निर्माण झालं? सुख येण्याला कारण काय आणि दुःख येण्याला कारण काय? का मनुष्य देहामध्ये दुःख या ठिकाणी येतं? मनुष्य देहामध्ये दुःखाची प्राप्ती होते का दुःखाचा भास होतो? मनुष्य देहामध्ये खरंच सुख येतं का सुखाचा भास होतो? याला म्हणतो. आपल्याला दुःखही दिसतं आणि आपल्याला सुखही दिसतं, पण सुख आणि दुःख हे खरंच आहे का? आणि मुळात सुख आणि दुःख येण्याला कारण काय? मग सुख आणि दुःख हे कळतं कशावरून? सुख आणि दुःखाचा आकार कसा आहे? सुख आणि दुःखाचा रंग कसा आहे? सुख आणि दुःखाचं वजन किती आहे? सुख आणि दुःख हे डझनवर मोजता येईल का? मीटरवर मोजता येईल का? वजनावर मोजता येईल? त्याचं काही आहे का? सुखही आहे आणि दुःखही आहे. मग सुखाची प्राप्ती कशामुळे होते आणि दुःखाची प्राप्ती कशामुळे होते? मनुष्य देहामध्ये एक वळण पडलेली आहे. काहीतरी दुःख प्राप्त झालं की या ठिकाणी भगवंताला या ठिकाणी सांगायचं, देवाने माझं असं का करावं? वाटतं ना, मी काय कोणाचं वाईट केलं पण हे दुःख माझ्या जन्माला यावं? प्रत्येकाला वाटतं. कधी वाटतं? काहीतरी दुःखाचा भास झाल्यानंतर. पण ज्या वेळेस सुखाचा भास होतो त्यावेळेस मात्र भगवंताने हे सुख माझ्या वाटेला का द्यावा असं कोणी म्हणलं नाही. म्हणलं का? म्हणू शकलं नाही. मी जन्माला आल्यापासून आतापर्यंत 50 एकर शेत कमावलं, देवानं माझं कोणतं पुण्य मला दिलं पण एवढं मोठी प्रॉपर्टी मला दिली असे कोणी म्हणले का? म्हणू शकलं नाही. 4 मुलं झाली, गुणवान निघाले, शिकून नोकरीला लागले, सुखाची प्राप्ती झाली, असं कोणी म्हणले का की बाबा माझी एवढी मुलं शिकली पण पुण्या पुण्याने देव माझं चांगलं केलं असेल? असा कोणी विचार केलाय का? दुःख मात्र मांडण्याचा अधिकार आपल्याला भगवंतापुढे आहे, पण सुख मांडण्याचा अधिकार आपल्याला भगवंतापुढे नाही, कारण ते आपण मांडू शकत नाही, विचार करू शकत नाही. देवानं आपल्याला चांगलं केलं, काहीतरी आपलं पुण्य, हे आपण विचार करत नाही. पण दुःख मात्र आलं की भगवंताकडे नाव ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. म्हणजे जन्म तुम्हा आम्हाला मिळण्यासाठी आलाय. कशासाठी आलाय? सुख आणि दुःख दोन्हीचा भास भोग भोगण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आम्ही जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर सुखही मिळतं आणि जन्माला आल्यानंतर दुःखही मिळतं. दुःख आणि सुख सत्य जर पाहायला गेलं तर दोन्ही फक्त भास आहे, खरं सुखही नाही आणि खरं दुःखही नाही. सत्य दुःख म्हणावं तर शेवट दुःखच टिकणार असं आहे, आणि सुखाला सत्य म्हणावं तर तेही कायम आपल्या समोर राहणार नाही. आपल्या अंगी जर कुठल्या प्रकारचा पाप असेल, कुठली